नाही, आता हे आरोप कोणी म्हणतील हे पाकिस्तान लाईक करताय, रशिया लाईक करताय. तुम्ही युवा लोकांचा, तरुणांचा, बेरोजगारांचा आक्रोशच तुमच्या लक्षात येत नाही आहे, हे दुर्दैव आहे. आक्रोश लक्षात येत नाही म्हणून काक्रोच पुढे आला आहे. हा काक्रोच जरी नाव काक्रोच असला तरी तो आक्रोश आहे त्याच्यामागे. आणि हा आक्रोश बड्याबड्यांना गिळंकृत करेल. सत्ता पलटण्यासाठी किंवा सत्ता उलथवण्यासाठी हे काक्रोच फार भारी पडतील असं आत्ता ऐकून मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसतंय. राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद कसाला हवे असे नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद कसाला हवे असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी. जनतेचं प्रेम हे अर्धसाठी खूप आहे, राष्ट्रपती पद आणि पंतप्रधान पद. हां, असं म्हणत आहे अर्धवट आहे ते म्हणाले. त्या आता गडकरी साहेबांचा जरा त्यांना ज्या पद्धतीनं त्या भारतीय जनता पक्षामध्ये वागणूक आहे, उद्या होऊ शकते की नवीन रिशफलिंगमध्ये गडकरी साहेबांवर नाव आहे अशी चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे काही मंत्री बदलत आहे. आणि त्यांच्यासारख्या सक्षम केवळ तो एकच मंत्री ते गडकरी आहेत की ज्यांच्यामुळे देशामध्ये मोदींच्या नावाला थोडी वलय आहे किंवा आपण असं म्हणू, किंवा त्या एका नेत्यामुळे देशाच्या काहीतरी कामगिरी या सरकारची थोडी बहुत दिसते आहे. परंतु आज जे ते काही उद्वेगानं म्हणतायत ते त्याच्यामागचं लॉजिक हाच आहे की त्यांना ते पद मिळणारच नाही, ते मिळू देणार नाही. आहे त्या पदावरही ते टिकवण्यासाठी त्यांना फार त्रास सहन करावा लागतो आहे. अशा स्थितीमध्ये लोकांचं प्रेम हे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपेक्षा मोठं आहे असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण खरं आहे की सत्तेवर राहून शिव्या खाण्यापेक्षा, सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर असून रोज शिव्या खाण्यापेक्षा, रोज आपली इज्जत घालवण्यापेक्षा गडकरी साहेब आहेत तिथे योग्य आहेत असं त्यांना वाटत असेल. संजय गायकवाडांनी मागणी केलेली आहे की दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी घाला. कोणी मागणी केली? संजय गायकवाड आमदार. संजय गायकवाडांचं माहीत नाही, त्यांना काय काय हुकी येते, बुकी येते, काय येते, काय म्हणजे ते हुक्का मारल्यागत कधी कधी करतात. दगलबाज शिवाजी हे पुस्तक आहे, हे जरा वाचलं त्याचा अर्थ काय आहे हे कळेल त्यांना. त्या पुस्तकातला आतली पानं जरा वाचावी. म्हणजे छत्रपती शिवराय बघा, दगलबाज म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जर आमच्या गायकवाडांना कळला तर मात्र ते दगल बघा शब्दाचा अर्थ समजला तर कळेल पुस्तक काय आहे. पुस्तकातला सारांश, जर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताना पायथ्याशी आल्यानंतर दगलबाज नसते तर छत्रपती शिवराय गेले असते. हे वाचलं पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे, मग प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं. हो, महागाई घटनाला भेटते, पेट्रोलचे दर चौथ्यांदा वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला जे आहे ते कवडीमोल भाव मिळत आहे, शेतकरी त्रस्त आहे. कांद्याचं तर वांदे होणार आहे. कांद्याचा शेतकरी उद्ध्वस्तच झाला आहे, कापसाचाही झाला आहे. 7,000 प्रमाणे 6,500 प्रमाणे कापूस खरेदी केला, आता 9,000 भाव झाला आहे. व्यापाऱ्यांचा फायदा आहे. कांद्यामध्ये तसंच आहे, व्यापारी साठवणूक करतील, भाव पाडले जातात, यावर नियंत्रण सरकारचं नाही. शेतकऱ्याला हमीभाव मिळावं, MSP मिळावं यावर कुठला नियंत्रण आहे? आणि जेवढं उत्पन्न होते ते सर्व उत्पन्न खरेदी करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांनी कोटा ठरवून देतात. जर एखाद्या ठिकाणी एखादा उत्पन्न हे 20 लाख किंवा 20 कोटी मॅट्रिक टन होत असेल तर खरेदी करत असताना सरकारने 50%च कोटा देतात. मग तो 50% माल शेतकऱ्यांचा शेतीमाल विकावा कुठे? आणि त्यामुळं शेतकरी हा संकटात सापडला आहे. कांद्याचा शेतकरी सापडला. आता महागाई तर आहेच, शेतकऱ्यांना हे भाव नाही. यावर्षी पुन्हा मोठा दुष्काळाची परिस्थिती जाणवली आहे. आणि एल नानोमुळे ही जी परिस्थिती आहे यातून शेतकरी कसा सावरेल, सामान्य माणूस कसा सावरेल याची काही चिंता नाही आहे. आम्ही फक्त मेलोडी चॉकलेट खाण्यामध्ये आणि देण्यामध्येच व्यस्त आहोत. हे सगळं आता देश बघतो आहे. हो, एक रिपोर्ट हाती आला आहे.